Hello student, we already started the lesson number 2, life processes in living organism from the part 2, science part 2. यामध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं की काय आहे, आपण एनर्जी कशी प्रोड्यूस किंवा एनर्जी आपल्या बॉडीला कशी मिळते ह्याबद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. मग काय काय आहे, एनर्जी कशी मिळते तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स. मग हे कशातून मिळत असतं तर फूड, जे आपण अन्न खातो त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. पण ज्या प्रकारे आपल्याला अन्न म्हणजेच विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल हे सगळं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, दॅट इज द ऑक्सिजन. ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकतो का? एक दोन वेळेस आपण खाणं टाळलं तरी आपण जगू शकतो, पण ऑक्सिजन घेतल्याशिवाय नाही. मग ब्रीदिंग म्हणजेच रेस्पायरेशन थ्रू आपण ऑक्सिजन आत घेत असतो. पण ब्रीदिंगच्या वेळेस आपण ॲक्च्युली काय करतोय, ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करतो. ह्या दोन प्रोसेसेस आपल्या होत असतात. पण इनहेल आणि एक्सहेल यांच्यामध्ये जे काही आपल्या बॉडीमध्ये आपल्या लंग्समध्ये होत असतं दॅट इज द एनर्जी प्रोडक्शन होत असतं. ते काय होत असतं, एनर्जी प्रोडक्शन, आणि त्यालाच काय म्हणतात, रेस्पायरेशन असं म्हटलं. मग रेस्पायरेशन हे होत असताना आधी आपण थोडंसं बघूयात की आपला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये कसा येतो. मग बघा आता, दिस इज द our respiratory tract. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आपण काढलाय, जरा एक रफ डायग्राम जस्ट काढतोय आपण. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट काढलेला आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक्टला आपण स्टार्टिंग आपला कोणता पॉइंट आहे, दिस इज द नॉस्ट्रिल. नॉस्ट्रिलमधून आपण एअर इनटेक करत असतो. नॉस्ट्रिलमध्ये जो आपल्याला हा मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जो गॅप असतो, गॅप दिसतोय, त्याला काय म्हणतात, नॉझल कॅव्हिटी. या नॉझल कॅव्हिटीमधूनच एअर इनटेक आत केली जाते. हीच नॉझल कॅव्हिटी जी पुढे जाते आणि आपल्या माउथमधून येणारी जी कॅव्हिटी आहे, ह्या दोन्ही कॅव्हिटी एकमेकांना इथे या पॉइंटला कनेक्ट करत असतात. त्या कनेक्शनलाच आपण काय म्हणत आहोत तर फॅरिंग्स. फॅरिंग्स असं त्या पॉइंटला म्हटलं. फॅरिंग्सच्या थोडंसं खाली आपल्याला हा एक पॉइंट दिसतोय जिथे आपला आवाज, आपला साऊंड, आपल्या घशामधून जो आपण आवाज प्रोड्यूस करतोय तो प्रोड्यूस होत असतो. त्याला सिम्पल नेम व्हॉइस बॉक्स सुद्धा आहे. व्हॉइस बॉक्स सुद्धा म्हटलं जातं. किंवा आणखीन एक आपण आता एक नवीन नाव बघणार आहोत, दॅट इज द लॅरिंग्स. लॅरिंग्स. त्यानंतर त्याच्याच खाली हा जो आपल्याला पार्ट आहे, ही जो पाईप आपण म्हणूयात, आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा पाईप जो आहे त्याच्यामध्ये आपण असा जो आवाज काढत असतो आणि ज्याच्यामुळे पाईप वर खाली जो होत असतो त्या पॉइंटला काय म्हणत असतात तर ट्रॅकिया. तकिया नाही, काय आहे, ट्रॅकिया. आणि मग हाच ट्रॅकिया, हाच रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पुन्हा दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होतोय आणि काय आहे त्याला आपण म्हणणार आहोत ब्रॉन्काय. ब्रॉन्काय. ब्रॉन्कायलाच पुढे काय आहे, असे आपल्याला पाटे थोडेसे फुटलेले दिसतात आणि त्याच्यापासून तयार झालेले आहे ते एल्व्हिओलाय. एल्व्हिओला, हाच एल्व्हिओलाय. आता जेव्हा आपण इथपर्यंत म्हटलोय काय, आपण ही रेस्पिरेटरी ट्रॅक्ट ब्रीदिंग करत असते तेव्हा एअर इनटेक करते आणि ती एअर इथपर्यंत जाते, तेव्हा या एल्व्हिओलाय, दिस इज द मेन पार्ट वेअर द रेस्पिरेशन इज डन. मग त्या एल्व्हिओलायमध्ये रेस्पिरेशन कसं होतंय हे आपण बघूया. मला जर डायग्राम काढायची असेल, मी जस्ट रफ काढली आहे, आपल्या पुस्तकामध्ये आणखीन छान दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ती ड्रॉ करायची आहे. आपण आता ते ह्या एल्व्हिओलायमध्ये आणखीन फोकसली आत पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एल्व्ह्युलस जो आहे तो आता आपण त्याचा पण एक रफ डायग्राम काढूया. समजा एल्व्हिओलायमध्ये पुन्हा आपल्या असे गोळे दिसतात. ते गोळे म्हणजे एक तो एल्व्ह्युलस आपण काढलेला आहे. काय हा एल्व्ह्युलस. एल्व्ह्युलस
ओके, ह्याच अल्व्हिओलसमध्ये इकडून ही कार्बन डायऑक्साईड येतं आणि ऑक्सिजन जातं. या अल्व्हिओलसमध्ये काय आहे, ऑक्सिजन, आणि इकडे काय आहे, तर हा इकडून येणार आहे तो CO2. CO2 येतो या अल्व्हिओलसमध्ये. म्हणजेच काय आहे, CO2 येते म्हणजे कोणामार्फत येते, तर ब्लड कॅपिलरीज आहेत. ह्या ब्लड कॅपिलरीजमधून CO2 येते. तर CO2 हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे का डिऑक्सिजनेटेड, तर डिऑक्सिजनेटेड. कोणतं ब्लड आहे हे, डिऑक्सिजनेटेड. डिऑक्सिजनेटेड ब्लड. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे अल्व्हिओलसमध्ये एंटर करतं. अल्व्हिओलसमध्ये काय आहे, त्याचं रिशफल होतं, म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि त्या किंवा त्या डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन कशात होतं, तर ऑक्सिजनमध्ये होतं. आणि तोच ऑक्सिजन आपल्याला काय आहे, ह्या पुन्हा ब्लड कॅपिलरीजमध्ये एंटर केलेला दिसून येतो. आणि दिस इज द ऑक्सिजनेटेड. आपल्या बॉडीला कोणत्या ब्लडची आवश्यकता आहे, ऑक्सिजनेटेड ब्लडची. ओके, मग हेच ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड. पण हा CO2 म्हणजेच हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून आलेलं आहे, तर आपल्या हार्टमध्ये. आपण हार्ट काढलं, दिस इज द हार्टमधून आपल्याकडे ते आलेलं आहे. हार्टमधून येतं, एंटर करतं आपल्या अल्व्हिओलसमध्ये. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड मग काय आहे, जेव्हा प्युअर होतं, प्युरिफाईड होतं, तेव्हा काय ते पुन्हा हार्टकडे जातं. हार्ट पुन्हा काय आहे, सगळ्या सर्क्युलेटरी सिस्टीम मार्फत आपल्या कंप्लीट बॉडीला पुरवतं हा ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, कंप्लीट बॉडीला, आपल्या राहिलेल्या कंप्लीट बॉडीला पुरवायचं काम हे ऑक्सिजनेटेड ब्लड तो. पण बॉडीमध्ये सुद्धा प्रत्येक सेलमध्ये सुद्धा रेस्पिरेशन होत असतं. तिथे सुद्धा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ऑक्सिजन इनहेल केलं जातं, प्रत्येक सेल हा रेस्पायर करत असतो. तिथून सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो. तो काय आहे, पुन्हा ह्या बॉडीमधून, बॉडी पार्ट्समधून काय जातोय, कुठे जातोय, तर हार्टकडे जातो. आणि पुन्हा मग हार्टकडे गेलेला काय आहे, तो या कॅपिलरीजमधून आपल्याला अल्व्हिओलसकडे जाता येतो. तिथे त्याची प्युरिफिकेशन केलं जातं, त्याचं O2 मध्ये कन्व्हर्जन होतं. O2 मधून तो पुन्हा हार्टकडे पाठवला जातो. हार्टकडे पाठवलेला पुन्हा आपल्या बॉडी पार्ट्स. असं हे काय आहे, सर्क्युलेशन, सर्क्युलेटरी सिस्टीम मार्फत सर्क्युलेशन आपल्याला चालू असलेलं दिसून. मला वाटतं हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये. आपण ही कन्सेप्ट अजून पुढे शिकणारच आहोत. अजून कसं हार्टमध्ये कोणत्या भागात काय होतं हे आपल्याला पुढे लेसनमध्ये काही आहेच. आत्तापर्यंत हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. ओके, मला पाहिजे असेल तर पॉज करून पुन्हा हा व्हिडिओ ऐका. आपण आता पुढच्या कन्सेप्टकडे. ओके, आपण ऑक्सिजन आता इनहेल करापर्यंत आलेलो आहोत. ऑक्सिजन इनहेल करून झालं की मग काय आहे, तो आपल्या बॉडी पार्ट्समध्ये जाणार, शरीरात जाणार आणि त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस होणार. ही कशी होती बघा. आता आपण हा घेतलेला आहे, हा आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, त्याच्यामधून आलेला आहे ऑक्सिजन बाहेर, जो काय आहे लंग्सकडे जातो. लंग्सकडून हाच ऑक्सिजन पुढे काय होतं, कुणाकडे पास होणार आहे, तर हार्टकडे. हार्टमधून ऑक्सिजन जातोय पुढे ऑर्गन्सकडे. ऑर्गन कशाच्या तयार झालेल्या आहेत, तर टिश्यूजपासून ते मेडअप झाले. टिश्यूज कशापासून तयार झालेला आहे, सेल. म्हणजे हा O2 सेलपर्यंत गेला. आता सेलमध्ये त्याच्यावर रिएक्शन. ॲक्च्युली आपल्या पूर्ण बॉडीज ही ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी, मग तुम्ही हेड म्हणू नका, नोज म्हणू नका, आईज म्हणू नका, हँड्स म्हणू नका, लेग, सगळे पार्ट्स हे काय, सेल हे काय, त्यांचं बेसिक स्ट्रक्चरल युनिट आहे. मग ते सेलपासूनच
आपले बॉडी पार्ट्स बनतात त्याच सेलपर्यंत आता हा ऑक्सिजन पोचला आहे आणि तिथे आता काय होणार आहे, आपल्याला रेस्पिरेशन ही काय प्रोसेस होताना पाहिजे. आता आपण बघूयात हा सेलमधून असलेला ऑक्सिजन सेलमध्ये आपण आता सेल इथे ड्रॉ करूयात. दिस इज द सेल, दिस इज द सेल. थोडासा मी मायक्रोस्कोपिकली काढला आहे कारण आपल्याला भरपूर ह्याच्यामध्ये खरं न्यूक्लियस काढायला गेलं तर एवढा मोठा काढायला लागतो. न्यूक्लियस इज द मेन सेंटर, पण आपल्याला बाकी बरंचसं काही लिहायचं आहे, नाही तर मी अगदी बाजूला छोटासाच काढते. न्यूक्लियसमध्ये आपल्याला आधी काम नाही, न्यूक्लियस फक्त कंट्रोल त्याच्यावर ठेवणार आहे. पण जो सेलमधून ऑक्सिजन आलेला आहे, सेलमधून आलेला जो काही सेलमध्ये आता एंटर केलेला जे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय आहे, सेलच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे ग्लुकोज आहे आपल्या कशामध्ये, सेलमध्ये असलेल्या सायटोप्लाझ्ममध्ये. इथे काय आहे, हा कंप्लीट बाकी सगळीकडे न्यूक्लियस सोडलं तर बाकी सगळीकडे काय पसरलेलं आहे, तर सायटोप्लाझ्म. या सायटोप्लाझ्ममध्ये ग्लुकोजचं प्रेझेंटेशन. हा आपल्याला फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन येतो की वेअर द ग्लुकोज इज देअर. ग्लुकोज काय आहे, सायटोप्लाझ्ममध्ये ग्लुकोज आपल्याला बघायला मिळेल. मग ग्लुकोज हा सायटोप्लाझ्ममध्ये ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोज सोबत हा ऑक्सिजन रिॲक्ट होतोय आणि त्याच्यापासून फॉर्म होतोय PA. मग आता PA म्हणजे काय, आपण शॉर्ट फॉर्म करतोय तर PA पापा. पापा इथे खरं तर 2 PAP. मग PA म्हणजे काय, तर PA म्हणजे पायरुव्हिक ऍसिड. काय आहे, पायरुव्हिक. हे नेहमी लक्षात ठेवायचं. PA मीन्स व्हॉट, पायरुव्हिक ऍसिड. इथे पायरुव्हिक ऍसिड एक ऍसिड तयार होतं, त्याचं नाव आहे पायरुव्हिक ऍसिड. पण ती किती आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ द पायरुव्हिक ऍसिड, PA पापा. When one molecule of oxygen is reacts with the glucose, then it forms the 2PA, PA. That is पापा म्हणू शकतो आपण, पण तिथे काय आहे, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, 2PA म्हणजे 2 molecules of the pyruvic acid. मग हाच पायरुव्हिक ऍसिड पुन्हा काय फॉर्म करणार आहे, तर ऍसिटिल इज कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम A. काय आहे, ऍसिटिल कोएन्झाइम A. हाच ऍसिटिल कोएन्झाइम A पुढे काय आहे, एक सायकल क्रिएट करतो, त्याला म्हणायचं आहे क्रेब्स सायकल. मग ह्या क्रेब्स सायकल मधून आपल्या सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये एक एनर्जी प्रोडक्शन करणारा एक सेल ऑर्गनेल कोणता आहे सांगा बरं. आपल्याला अगदी 8वी पासून मला वाटतं आपण शिकत आलेलो आहोत, जो आपल्याला एनर्जी प्रोडक्शन किंवा आपण म्हणू शकतो तो आपला MSCB आहे, आपल्या बॉडीचा पॉवर हाऊस आहे. कोणता आहे, नाव काय आहे, तर मायटोकॉन्ड्रिया. जो आपण इथे जरा मुद्दाम मोठा, न्यूक्लियसपेक्षा मुद्दाम मोठा कारण याच्यामध्ये आपल्याला वर्किंग करायचं आहे. मायटोकॉन्ड्रिया साधारण असं असतो. या मायटोकॉन्ड्रियामध्ये मग ह्याच्या पुढची रिॲक्शन होत असते, दॅट इज द ETS ही पुढे कनेक्टेड होते, किंवा ETC. आता ETS किंवा ETC म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम असं हे जे काय आहे ते या मायटोकॉन्ड्रिया या सेल ऑर्गनेलमध्ये होतं. तसंच या ठिकाणी आपल्याला आणखीन एक बघायला मिळेल, कारण म्हणून मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, एनर्जी प्रोडक्शन करणारा हा एक अतिशय महत्त्वाचा सेल ऑर्गनेल आहे, जो आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन होत असताना एनर्जी प्रोडक्शन करत असतो. आपण त्याला पॉवर हाऊस सुद्धा म्हणू शकतो. आता हे सगळं प्रोसेस आपण जस्ट पाहिली. सेलमध्ये काय आहे, ऑक्सिजन एंटर केलेली आहे. ऑक्सिजन एंटर करतोय तो ग्लुकोज सोबत रिॲक्ट होतोय. ग्लुकोज सोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून 2 PA म्हणजेच काय, 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. ते पायरुव्हिक ऍसिड पुन्हा काय आहे, पुढे ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होतात. त्याच ऍसिटिल कोएन्झाइम मधून नंतर एक क्रेब्स सायकल घडून येते, आपण ती बघणारच आहोत अजून डिटेलमध्ये.
आणि त्यानंतर ती कनेक्टेड कोणाशी होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये असलेल्या ETS किंवा ETC म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम सोबत, आणि तिथे एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. मग हीच एनर्जी जे आपण प्रोड्यूस म्हणत आहोत, तर ती काय आहे ॲक्च्युली आपण बघतो. कुठलाही जेव्हा ग्लुकोज म्हणजेच काय आहे, C6H12O6. ओके, हा काय आहे ग्लुकोज, प्लस काय आहे O2 सोबत हा रिॲक्ट होतो. O2 सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतोय तेव्हा काय आपल्याला दिसणार आहे, तर त्याच्यापासून मिळणार आहे CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. ह्याच्यामधून हे 3 फॅक्टर आहेत. CO2 म्हणजे C6H12O6 म्हणजे कोण आहे, ग्लुकोज. ऑक्सिजन यांची रिॲक्शन झाली आणि ह्या सगळ्यांनंतर आपल्याला CO2 H2O आणि एनर्जी मिळते. मग ही जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला इथे फॉर्म होताना दिसणार. एनर्जी ट्रान्सफर काय आहे, आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर काय आहे आपण म्हणू शकतो, चेनमधून एनर्जी मिळते. पण त्याआधी जेव्हा ग्लुकोजचं आणि ऑक्सिजन हे जेव्हा रिॲक्ट होत आहेत, त्यांचं जेव्हा पायरुव्हिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होत असतं, तेव्हा इथून खरं तर 2 ATPs फॉर्म होतात. काय होतात, 2 ATPs फॉर्म. इथून आधी 2 ATP. What is this ATP? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा लॉंग फॉर्म बघितला होता. मग असे 2 ATPचे मॉलिक्यूल आणखीन काय मिळते आपल्याला, ते प्रोड्यूस करतात 2NADH. हा एक नवीन आपल्याला फॅक्टर दिसतोय, काय आहे 2NADH मॉलिक्यूल. आणि आणखीन मिळत आहे तो CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर. त्यानंतर जेव्हा पायरुव्हिक ॲसिड ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतात, तेव्हा तिथून सुद्धा काही बाहेर पडतं. मग काय काय बाहेर पडत आहे, तिथून सुद्धा आपल्याला NADH2 मॉलिक्यूल बाहेर पडतो. आणि आणखीन काय आहे, CO2 बाहेर. आणि मग त्याच्यानंतर त्याचं क्रेब्स सायकल आणि मग ETC काय. मग आता हे 2 ATP ही एनर्जी म्हणजेच इथे काय आहे आपल्याला ATP मिळत असते. खरं तर जेव्हा रेस्पिरेशन होत असतं, जेव्हा ऑक्सिजनच्या मदतीने रेस्पिरेशन होत असतं, तेव्हा आपल्याला टोटली 38 ATPs मिळतात. किती, 38 ATP एनर्जी मिळते, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी. त्याबद्दल आपण आणखीन पुढे. मग ATP ही काय आपली करन्सी आहे, एनर्जी. ओके, आपण आता ATP एनर्जी करन्सीबद्दल बोलवतो. करन्सी म्हणजेच जसं आपण म्हणतोय की आपल्याला एनर्जी करन्सी म्हणजे जसं काही एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पैशाची गरज असते, तसंच इथे ही सुद्धा ATP ही एक एनर्जी करन्सी आहे. की जसं आपण बघितलं की 3 NADH2 जर आपण बघितले तर ती 3 ATP ही एका NADH2 सारखी असेल, किंवा आपण 2 ATP ही काय 2 FADH2 सारखी. मग तसंच आपल्याला हे एनर्जी करन्सीबद्दल आपण अजून बघूया. मग ATP म्हणजेच काय, ह्याचा लॉंग फॉर्म काय म्हटलं आपण, ॲडेनोसिन ट्राय म्हणजे काय 3 फॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ही आपण पाहत असतानाच आपण काय आहे, ह्या ॲडेनोसाईन जो आपण बोलतोय तोच ॲडेनोसाईन खरं तर 2 मॉलिक्युल्सपासून बनतो. फर्स्ट आहे ॲडेनाईन अँड सेकंड आपण म्हणू शकतो प्लस रायबोज. हे रायबोज कुठे असतात, तर सेलमध्ये सेल ऑर्गॅनिल्समध्ये आपल्याला रायबोज दिसून येतो. रायबोज म्हणजे तिथे प्रोटीनचं सिंथेसायझेशन होत असतं, तिथे रायबोज तयार होतं.
मग हा ॲडेनाईन म्हणून रायबोज यांचं आपण आता स्ट्रक्चर पाहणार आहोत. मग स्ट्रक्चर कसं आहे तर हेक्सागॉन पेंटागॉन हे लक्षात ठेवायचं. काय आहे हेक्सागॉन पेंटागॉन मीन्स द ॲडेनाईन अँड ओनली द पेंटागॉन मीन्स रायबोज. मग आता बघा आपण हा आधी काढूया. ॲडेनाईन हा काय झाला हेक्सागॉन. हेक्सा म्हणजे 6, पेंटागॉन म्हणजे 5 आणि ह्यालाच आपण जॉईन करणार आहोत. हा काय आहे हेक्सागॉन, हा काय आहे पेंटागॉन. हे जॉईन केले. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ॲडेनाईन. काय हा ॲडेनाईन आणि हा कोणाला अटॅच होतोय पुढे तर रायबोज. कोणाला अटॅच होतोय रायबोज. रायबोज सुद्धा कसं आहे पेंटागोनल स्ट्रक्चरचा आहे. रायबोज पण स्ट्रक्चर काय आहे पेंटागोनल स्ट्रक्चर. पेंटागोनल स्ट्रक्चर हा रायबोजला अटॅच होतोय तेव्हाच तो कशाला अजून अटॅच होतो त्याच्या त्याला काय अटॅच आहे तर फॉस्फेट मॉलिक्युल्स. कोणतं आहे बघा ॲडेनोसाईन 3 फॉस्फेट. किती फॉस्फेट आहे त्याला ॲडेनाईन रायबोज आणि आता 3 फॉस्फेट आपल्याला काढायचे. मग काय घ्यायला 3 फॉस्फेट. फॉस्फेट मॉलिक्युल्स त्याला जॉईन. आता हे काय आहे त्यांच्यामध्ये असलेले बॉन्ड्स. आता इथे मी वेगळा बॉन्ड काढतो. का बरं ह्या बॉन्डला थोडीशी कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा हाय एनर्जी आहे. काय आहे हाय एनर्जी. हाय एनर्जी असलेला हा बॉन्ड. हाय एनर्जी असलेला बॉन्ड काय आहे इथून ब्रेक होतो. जेव्हा ही रिएक्शन होत असते तिथून ब्रेक होतो आणि एनर्जी ट्रान्सफर केली जाते. एनर्जी ही रिलीज केली जाते. काय होणार आहे इथून एनर्जी रिलीज होणार आहे. एनर्जी रिलीज होणार आहे. ओके. मग ती एनर्जी रिलीज म्हणजे काय एनर्जी फॉर्म होणार. मग कोणती एनर्जी ती एटीपी. जसं आपण मोबाईलमध्ये बॅटरी चार्ज करतो. ही समजा आपली बॅटरीचं साईन आहे आपल्या मोबाईलमध्ये वरती आयकॉन दिसतं आणि ते पूर्ण चार्ज आहे कंप्लीट फुल आहे बॅटरी. त्यावेळेस आपल्याला काय फुलचं एक मार्क दाखवतो. ती म्हणजे आपली काय समजा आपण एटीपी. पण त्याच्यातून जेव्हा एनर्जी रिलीज केली जाते आपण मोबाईल यूजअप करतो. यूज करून पुन्हा त्याची बॅटरी संपलेली असते असं आपण म्हणतो. तेव्हा तिथे काय आहे आपल्याला काय दिसणार आहे तर त्या बॅटरीमध्ये अगदी जरासं आणि आपल्याला काय आहे क्वेश्चन मार्क दिसतो. इथे आपल्याला ती चार्जिंग करणं आवश्यक आहे कारण त्यावेळेस काय आहे हा जो एक फॉस्फेट आहे तो निघून गेलेला आहे त्याच्यातून. म्हणजे त्याच्यामध्ये किती राहिले 2च आणि त्याच्यामुळे इथे तयार झालेलं काय आहे ॲडेनाईन डायफॉस्फेट. डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. एटीपी ट्रायफॉस्फेट, एडीपी डायफॉस्फेट. डाय म्हणजे एडीपी. हा त्याचा आपण शॉर्ट फॉर्म बघू शकतो एडीपी. हे आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय आहे दिस इज द स्ट्रक्चर. करन्सी ही कशी चेंज होते हे आपल्याला एटीपी मधून काय आहे एडीपी तयार होते आणि इथेच आपल्याला एनर्जी रिलीज झालेली दिसून येते. मग आता हेच आपण आता एटीपीचं पण स्ट्रक्चर बघितलं. आपल्या पुस्तकात सुद्धा एनर्जी करन्सीचं हे दिलेलं आहे. ह्या प्रकारे आधी काय करायचं आहे हेक्सागॉन पेंटागॉन तो काय आहे रायबोजला. हा काय आपला रायबोज. ॲडेनाईन 3 फॉस्फेट ह्या नावावरनं लक्षात घ्यायचं. ॲडोसाईन म्हणजेच काय ॲडेनोसाईन म्हणजेच ॲडेनिन आणि रायबोज. ॲडेनिन हा झाला हा रायबोज झाला आणि हे 3 फॉस्फेट झालं. त्याच्यातली ही काय आहे बॉन्ड एनर्जी हाय आहे आणि ती एनर्जी रिलीज झालेली आपल्याला दिसून येते आफ्टर द रिएक्शन. आफ्टर रिएक्शन झाल्यानंतर त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो आणि ती एनर्जी रिलीज होते जी आपल्याला मिळत असते रेस्पिरेशन नंतर. आपण इथपर्यंत बघितलंय. आता ह्याच्याच पुढे हीच प्रोसेस जी होतीये प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन आपण बघितली. म्हणजे खरं तर ही एनर्जी प्रोडक्शन होणारे 2 टाईप्स आहेत ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक. ॲरोबिक म्हणजेच काय आहे जिथे ऑक्सिजनची
ऑक्सिजनचे वापर केला जातो किंवा ऑक्सिजन विथ ऑक्सिजन इट इज एरोबिक रेस्पिरेशन, विदाउट ऑक्सिजन इट इज एनारोबिक. ॲक्च्युली विदाउट ऑक्सिजन हा वर्ड इथे आपण घेऊ शकतो. ॲक्च्युली ऑक्सिजन हा एक असा मॉलिक्यूल आहे की जे फ्री मॉलिक्यूल आपण जो डायरेक्टली घेतोय एअरमधून, दॅट इज द फ्री मॉलिक्यूल, दॅट इज द फ्री मॉलिक्यूल. आणि त्याच्यामुळे तिथून होणारं रेस्पिरेशन म्हणजे काय आहे, ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि मग ॲनॲरोबिक म्हणजेच काय, जिथे फ्री मॉलिक्यूल नाही आहे. फ्री मॉलिक्यूल म्हणजे आता समजा तुम्ही काहीतरी उसाचा रस घेतलेला, आपण म्हणू शकतो तो एक सुक्रोज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे, C12H22O11, आणि तो सुद्धा आहे ऑक्सिजन. मग तो ऑक्सिजन जेव्हा रेस्पिरेशनसाठी तुम्ही यूज केलेला आहे, तर ह्याचा अर्थ काय, तुम्ही ॲनॲरोबिक रेस्पिरेशन केलेलं. ॲनॲरोबिक म्हणजे तिथे काय आहे, फ्री मॉलिक्यूल जिथे आहे तिथे काय आहे, फ्री मॉलिक्यूलच्या मदतीने रेस्पिरेशन होत आहे म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि विदाउट फ्री मॉलिक्यूल जे कुठेतरी इनबिल्ट आहे त्या ऑक्सिजन मॉलिक्यूलचं जर रेस्पिरेशनसाठी उपयोग होत असेल त्याचं ॲनॲरोबिक रेस्पिरेशन होतं. मग आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये पण एक्झॅक्टली होतं काय, तर पहिले आहे आपण म्हणू शकतो कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच आपला ग्लुकोज आपण म्हणू शकतो, आपण ग्लुकोज म्हटलंय. त्याचंच काय ग्लायकोलिसिस होतं, आधी काय होतं, ग्लायकोलिसिस. आपण बघायची सेलमध्ये पाहिलं ग्लायकोलिसिस नंतर त्याच्यापासून काय तयार होतं, PA म्हणजेच काय, पायरुविक ॲसिड. 2PA, PA आपण बोललो तो पापा, पायरुविक ॲसिड. तेच पायरुविक ॲसिड कशामध्ये कन्व्हर्जन होतं आहे, ॲसिटिल कोएन्झाईम A. आणि मग ह्या ॲसिटिल कोएन्झाईम A मधून क्रेब्स सायकल होते. क्रेब्स सायकलमधून पुढे काय आहे, आपल्याला प्रोडक्ट्स मिळत आहेत, दॅट इज द CO2, H2O चे वॉटर वेपर्स, आणि काय आहे, एनर्जी मिळते. इथे एनर्जी मिळत असते ती किती असते, 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP एवढे आपल्याला त्याच्यामधून काय आहे, एनर्जी मिळत असते. मग ही एनर्जी मिळत असताना कार्बोहायड्रेट्स त्याला आपण आता ग्लुकोज म्हणतो आणि त्याच्यामधून ग्लायकोलिसिस वगैरे. पण आता असं समजा की आपल्या शरीरातले कार्बोहायड्रेट्स फिनिश झाले, संपलेले आहे. मग तेव्हा बॉडी काय करेल, आपल्या बॉडीमध्ये आपण असलेले फॅट्स किंवा लिपिड्स यांचा शोध घेऊ. फॅट्स किंवा लिपिड्स. फॅट्स आणि लिपिड्स मधून तयार काय होणार आहे, फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स. ओके. फॅटी ॲसिड्स तयार होत आहेत. फॅटी ॲसिड्स हे काय आहे, पुन्हा ॲसिटिल कोएन्झाईम A तयार करतात. आणि मग त्याच्यानंतर क्रेब्स सायकल, नंतर एनर्जी प्रोड्यूस. पण आता समजा असं समजा की आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट संपले आहेत, फॅट्स लिपिड्स सुद्धा संपले आहेत, पण आहेत अजून कोणीतरी. कोण आहेत आपल्याला एनर्जी करणारे, तर प्रोटीन्स. कोण आहे, तर प्रोटीन्स आहे. हे प्रोटीन्स काय आधी कशामध्ये कन्व्हर्जन होतात, अमिनो ॲसिड्स. अमिनो ॲसिड्स. आणि मग हे अमिनो ॲसिड्स काय आहे, पुन्हा ॲसिटिल कोएन्झाईम त्याच्यामध्ये कन्व्हर्ट होत आहे. म्हणजे इथे काय आहे, कार्बोहायड्रेटचं पायरुविक ॲसिड होतं, फॅट्स लिपिड्स फॅटी ॲसिड्स होते, आणि प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड. तिघं पण शेवटी काय तयार करतात, ॲसिटिल कोएन्झाईम आहे. आणि ह्याच्या पुढचं त्याची प्रोसेस सेम, क्रेब्स सायकल आणि एनर्जी प्रोडक्शन. हे झालं काय आहे, ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला हे सगळं असं दिसून येतं. ह्याच्यामध्ये किती 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP लक्षात ठेवा. एनर्जी किती प्रोड्यूस होते, 38 मॉलिक्युल्स. आता आपण ॲनॲरोबिकचं पाहू. ॲनॲरोबिकमध्ये आपण काय म्हणतोय, फक्त फ्री मॉलिक्युल्स ऑफ O2 घेतले जात नाही. पण O2 असतो पण तो फ्री मॉलिक्युल्स नाही आहेत. म्हणजे तो सुद्धा ग्लुकोज पासून सुरू होतो, ग्लुकोजमध्ये होते. पुढे ग्लुकोज आलं की ग्लायकोलिसिस होणार आहे. ग्लायकोलिसिस
ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुव्हिक ॲसिड, इथपर्यंत आपल्याला सगळं सेमच दिसत आहे. इथे मात्र आता आपल्याला तयार होणार आहे ह्या पायरुव्हिक ॲसिडमधून जी एनर्जी तयार होणार आहे जी अशीच आहे, CO2 प्लस इथे काय आहे, इथिल अल्कोहोल प्लस काय आपण म्हणू शकतोय तर एनर्जी. इथे मात्र काय आहे, फक्त 2 ATPs तयार होणार. मग अशा याच्यात आपल्याला CO2 प्लस H2O प्लस एनर्जी, H2 म्हणजे वॉटर वेपर्स आणि पुढे काय आहे एनर्जी. पण तिथे 38 मॉलिक्युल्स ऑफ एनर्जी, इथे फक्त 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, म्हणजे खूप कमी एनर्जी, खूप इथं कमी तयार होते. म्हणजे आपल्याला कोणतं रेस्पिरेशन चांगलं अधिक चांगलं आहे की जे ॲरोबिक रेस्पिरेशन, जे 38 मॉलिक्युल्स ऑफ एनर्जी आपल्याला देते. म्हणून आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन युक्त रेस्पिरेशन आपल्याला काय आहे प्रॉपर आवश्यक आहे. जे आपल्याला हवेमध्ये जिथे ऑक्सिजन जास्तीत जास्त असणार आहे तिथे आपण कम्फर्टेबली सर्व्हाइव्ह करू शकतो. पण जिथे नाही आहे तिथे काय आहे, सर्व्हाइव्ह करू शकत नाही, नीट करू शकत नाही. करू शकतो, ॲनारोबिक रेस्पिरेशन होईल, पण तिथे काय आहे प्रॉपरली होणार. मग तिथे तसंच आपण बघायला गेलो तर ॲनारोबिकमध्ये मात्र हे इथिल अल्कोहोल इथं तयार होतं. काय तयार होतंय, इथिल अल्कोहोल. आता हेच इथिल अल्कोहोल वेगवेगळ्या कंडिशननुसार. आता समजा आपण एक एक्झाम्पल घेतोय, जेव्हा आपण धावतो, रनिंग करतो, खूप धावतोय, खूप थकलेलो आहोत, धावता धावता आपल्याला काय होतं, थकवा, दम लागतो की नाही. मग तेव्हा खरं तर लेग्सची मुवमेंट ही जास्तीत जास्त होते. सगळा भार आपला लेग्सवर पायांची आपली मुवमेंट जास्त. आणि त्यामुळे पायांमध्ये जे काय आहे ते थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं पायांपर्यंत कमी असतं. पायांपर्यंत जात नाही, जास्त पोहोचू शकत नाही. सगळ्या बॉडी पार्ट्सपर्यंत ऑक्सिजन खरं तर आपण जेवढं घेत असतो तेवढं सगळीकडे जाऊ शकत नाही. थोड्याफार प्रमाणात जातं, पण जास्त पायांमध्ये थोडंसं त्याची डिफिशियन्सी मोस्ट ऑफनली असते. मग जेव्हा आपल्याला थकवा लागतोय तेव्हा आपल्या पायांमधला ऑक्सिजन फिनिश झालेला असतो. आपल्याला दुखतात पाय, अगदी असं वाटतं आता थांबावं, जरा रेस्ट घ्यावी, असं धावता धावता आपल्याला फील होतं. म्हणजेच तिथं समजायचं की आपल्या पायांमधलं ऑक्सिजन फिनिश झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि त्यावेळेस तरीसुद्धा आपण जर काहीतरी जोश असेल तरी आपण धावत राहतोच. मग त्यावेळेस पाय कशाचा वापर करतात तर काय आहे, पाय आपल्या ॲनएरोबिक रेस्पिरेशन तिथे स्टार्ट करतो, की जिथे अल्कोहोलची ॲसिडची तिथे काय तयार होते. पण तिथे आपल्या पायांमध्ये मात्र तिथे काय आहे, लॅक्टिक ॲसिड तयार होतं. काय तयार होतं, लॅक्टिक ॲसिड. त्यामुळे तिथे आपले पाय दुखायला सुरुवात होते. ॲनएरोबिक रेस्पिरेशन करताना पायांमध्ये काय तयार होतं आहे, लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळे आपले पाय दुखायला स्टार्ट होतं. मग लॅक्टिक ॲसिड, मग थोडंसं आपण रेस्ट करतो, थोडंसं थांबतो, थोडंसं दम घेतो, म्हणजे ऑक्सिजन दम टाकतो, दम घेतो, म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीरात जातं आहे, म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशन होतं आहे. मग आपल्याला थोडंसं फील गुड होतं. पुन्हा आपण धावायला सुरुवात, पुन्हा लॅक्टिक ॲसिड. मग लॅक्टिक ॲसिड जे तयार होत असतं ते लॅक्टिक ॲसिड म्हणजेच काय, आपण बघा बॅक्टेरियाजमधून पण लॅक्टिक ॲसिड, पण ते कधी, फर्मेंटेशन प्रोसेस, आंबवण्याच्या क्रियेमध्ये. जसं आपण दही आंबट होतं, आंबवण्याची क्रिया होते, म्हणजे तिथे लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोबॅसिलस हा बॅक्टेरिया तिथे तयार झालेला असतो. मग तसंच इथे सुद्धा फर्मेंटेशन होतं आणि मग त्या फर्मेंटेशनमधून आपल्याला अल्कोहोल तयार होतो आणि मग आपल्याला एनर्जी तिथे त्याच्यातून मिळते. पण ती एनर्जी खूप कमी प्रमाणात असते. तसंच ह्याचाच आपल्याला एक चार्ट आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे. इकडे जर तुम्ही पाहिला तर आपल्याला दिसेल काय आहे बघा, या इथे ग्लायकोलिसिस, पायरुव्हिक ॲसिड, फर्मेंटेशन आणि मग आपण काय आहे डिफरंट प्रोडक्ट्स त्याच्यापासून तयार होत आहे आणि आपल्याला एनर्जी मिळत असते. मग काही वेळेस पायरुव्हिक ॲसिड फर्मेंटेशनमधून अल्कोहोल तयार करते, तर काय पायरुव्हिक ॲसिड फर्मेंटेशनमधून लॅक्टिक ॲसिड तयार करते. हे तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकता. आणि त्याच लॅक्टिक ॲसिडचं पुढे काय इरॅथेसाइट्स म्हणजेच काय RBCs खरं, रेड ब्लड सेल्स किंवा मसल सेल्समध्ये त्याची रिॲक्शन होत असते. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहिलं इथे एनर्जी कशी प्रोड्यूस होते, कशामध्ये, ॲरोबिक आणि ॲनएरोबिक रेस्पिरेशन.
आता राहिलेला भाग